ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. हे बघा संध्याकाळची टाईम, शेळ्या कशा मूडमध्ये चारतायत. या ताण हे शेळ्या जाणलेल्या गवळीची घरी जायची घाई चाललेली आहे. हे बघा ती भारडी वगैरे हे ज्या खाली झालेल्या शेळ्या आहे यांची घराकडे ओढ राहते संध्याकाळची बकरांसाठी. बघा कसा झाडपाला वगैरे आहे पाटाला. पाट म्हणजे काही ठिकाणी कॅनेल, काही ठिकाणी पाट, असा हे पाट आहे. त्याच्या कडनी चरतायत मित्रांनो. यावर्षी पाऊस चांगला असला कारणाने खायला पण खूप झालेलं आहे. खूप म्हणजे खूप खायला झालेलं आहे. हे बघा कशी घराकडे जाण्याची तिची ओढ चाललेली आहे. थोडे थेंब येऊ राहिले मित्रांनो. पाऊस येतो का काय काय सांगता येत नाही. 27 तारीख म्हणजे उद्या पाऊस सांगितलेला आहे, उद्या परवा. त्या कारणाने काय कधी येऊ शकतो याचं सांगता येत नाही. काही भागांमध्ये तर अतिवृष्टी झालेली आहे. आमच्याकडे नाही एवढा म्हणा, पण बाहेर खूप अतिवृष्टी झाली. काही लोकांची गुरंढोरं, संसार प्रपंच अख्खं उद्ध्वस्त झालेलं आहे. आमच्याकडं निवराट आहे, एवढं काही हे नाही. काही ठिकाणी पाणी लागले वावरांना वगैरे, पण काही ठिकाणी नाही आहे. अशा पद्धतीने संध्याकाळचा माहोल आहे मित्रांनो. शेळ्या पण खूप चढावडीत घरी जाण्याची काही करू राहिल्या. काही चरू राहिल्या तर काही घरी ओढ करू राहिल्या. काही खाली पाटात उतरून चरू राहिल्या. ओके मित्रांनो, धन्यवाद. ओम साईराम.